आज आम्ही शिंदखेडा पोलीस स्टेशनला अवैध व्यवसाय संदर्भात निवेदन दिलेलं आहे। या शिंदखेड्यामध्ये पोलीस स्टेशनचे नवीन तिन्ही अधिकारी बदलून गेले। त्या ठिकाणचे एपीआय नंतर पोलीस इन्स्पेक्टर हे नवीन आलेले आणि ते नवीन आल्यापासून गेल्या 1 महिन्यामध्ये गल्लोगल्लीमध्ये प्रत्येक गावामध्ये पत्त्यांचे क्लब, नंतर तुमचं सट्ट्यांची बीट, नंतर ताडीचे दुकानं, विमालाचे बिंदास्त चालू आहे। म्हणजे अवैध व्यवसायवाल्यांना असं वाटलं जसं काही परवानगी देऊन टाकलेली आहे। एवढे जोरात व्यवसाय या शिंदखेडा तालुक्यामध्ये चालू आहेत आणि म्हणून आम्ही नवीन आलेले सर्व अधिकाऱ्यांना निवेदन दिलं आणि विनंती केली की जे पत्त्यांचे क्लब जे 2 नंबरचे व्यवसाय चालू रेती त्याच्यामध्ये हे सर्व तात्काळ आपण बंद करा। तुमच्या खाकी वर्दी दाखवा आणि यांना शिस्त लावा। कारण जसं काय असं वाटतंय त्यांना काय जसं काय आपण परवानगी देऊन टाकलेली आहे, रीतसर कायदेशीर असं वाटतंय। आम्ही या पोलीस स्टेशनला जर मोर्चाची आंदोलनाची परवानगी घ्यायला जातो तर आमच्या कार्यकर्त्यांना 8-8 15-15 दिवस फिरवलं जातं, परवानगी देत नाही। आणि हे 2 नंबरचे धंदे कसे एवढे जोरात चालू आहेत याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे म्हणून आम्ही निवेदन दिले। नाही जर झाली तर आम्ही येणाऱ्या काळामध्ये 15 दिवसात यांनी कारवाई नाही केली तर आमचं या ठिकाणी प्रतिकात्मक आंदोलन, त्याच ठिकाणी आम्ही इमलची टपरी लावणार, तिथंच थाळीचं दुकान थाटणार, त्याच ठिकाणी पत्त्याचा क्लब लावणार। प्रतिकात्मक आंदोलन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने शिंदखेडा पोलीस स्टेशन या ठिकाणी केलं जाईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।